नमस्कार. हस्तिनापूरच्या राजधानीच्या जवळच होणार असलेल्या युद्धस्थळावर आता सैन्याची जमवाजमव सुरू झाली आहे. खरं तर हे युद्धस्थळ आता सैन्याने भरून चाललंय. पांडवांच्या सैन्याचे 7 भाग करण्यात आलेले आहेत, तर कौरवांच्या सैन्याचे 11 भाग करण्यात आले. म्हणजे एकूण अक्षौहिणी जे सैन्य आहे ते एकेका भागामध्ये विभागल्या गेलेलं आहे. या सैन्याने युद्ध कसं करायचं याचे नियम तयार करण्यात आलेले आहेत आणि आता या प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होणार आहे. देशोदेशीचे राजे सम्राट हे एकत्र आलेत आणि या सगळ्यांनी मिळून कोणाची ना कोणाची तरी बाजू घेण्याचा निर्णय घेतलाय. आता प्रत्येकाच्या बाजूनी सैन्य उभं आहे आणि आता युद्धाचं बिगुल वाजणार आहे. बिगुल नाही, शंख वाजणार आहे आणि युद्धाचं शंख वाजल्याबरोबर प्रचंड मोठ्या नरसंहाराला सुरुवात होणार आहे. युद्धाच्या आधी पांडवांनी दुर्गेची उपासना केलेली आहे. युद्धाची देवता असती. इकडे कौरवांच्या खेम्यात मात्र कोणती उपासना होत नाहीये. इथे फक्त आडाखे अंदाज असं होत आहे. काय करायचं, कसं पकडायचं, कसं कोंडीत पकडायचं, या सगळ्याची चर्चा कौरवांच्या बाजूनी चालू आहे. पण पांडवांच्या खेम्यामध्ये मात्र दुर्गेची उपासना करून युद्धाच्या देवतेला प्रसन्न करून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. पहाटे पहाटे जाग आल्याबरोबर पांडवांचं सैन्य कोणत्या बाजूला उभं राहणार आणि पांडवांनी ठरवलंय की आपण पूर्वाभिमुख उभं राहायचं. पूर्वाभिमुख उभं राहण्याचं कारण म्हणजे उगवतीच्या सूर्याची किरण जेव्हा पांडवांच्या सैन्यावर पडतील तेव्हा त्याची एक वेगळीच ऊर्जा या सैनिकांना मिळायला हवी. इकडे पांडवांच्याकडं तयारी चालू आहे, कौरवांच्याकडे युद्धाची तयारी चालू आहे आणि तिकडे हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये मात्र एक अस्वस्थता आहे. जे या युद्धात सहभागी नाही आहेत त्यांच्या मनात अस्वस्थता आहे. या युद्धाचा निकाल काय लागणार याबाबतची चिंता आहे. हस्तिनापूरच्या राजमहालात आणि राजमहालाच्या बाहेर सुद्धा अनेक लोक अशी अस्वस्थ अवस्थेत फिरत आहेत. एक आहेत महात्मा विदुर, जे या युद्धाच्या पासून लांब राहायचं, धृतराष्ट्राच्या आदेशापासून लांब राहायचं म्हणून दूर आहेत, आणि त्यांच्याकडे असलेल्या राजमाता कुंती. या दोघांच्याही चेहऱ्यावरती चिंतेचे भाव आहेत, पण विदुरांच्या चेहऱ्यावरती चिंता वेगळीच आहे. ही चिंता आहे ते म्हणजे याच कुरुकुळाचा नाश कसा होणार आहे याची. विदुर महात्मा होते, त्यांना माहित होतं की काय होणार आहे, याचे परिणाम काय होणार आहेत. याचा परिणाम एकच आहे की कुरुभूमी ही पूर्णतः रक्तांकित होणार आहे. रक्ताचे पाट वाहणार आहेत. इथे मरणारा, मारणारा, शोक करणारा सगळा एका परिवारातला असणार आहे. म्हणजे जिंकणाऱ्याला जिंकल्याचा आनंद वाटू नये एवढी वाईट अवस्था येणार आहे हे महात्मा विदुरांना लक्षात येत होतं. विदुर या कारणाने चिंतित होते. कुंतीला आपल्या पुत्राला आणखी कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे याची चिंता होती. तर हस्तिनापूरच्या राजमहालामध्ये अजून एक जोडपं असं चिंताक्रांत अवस्थेत बसलेलं होतं. जन्मांध असलेल्या धृतराष्ट्राला या युद्धाच्या परिणामाची कल्पना होती. आपल्यावर अंधत्व लादून घेतलेल्या गांधारीला या युद्धाची कल्पना होती. युद्धाच्या परिणामाची कल्पना होती. काय होणार आहे हे माहित होतं. आपण ज्या पुत्राला थांबवू शकत नाहीत त्याला आपण युद्धापासून थांबवू शकत नाही असं नाहीये, तर त्याला त्याच्या मृत्यूकडे जाण्यापासून थांबवू शकत नाही याची जाणीव या दोघांच्या मनामध्ये होती. आणि शिक्षा भयंकर काय असते सांगू? यापेक्षाही भयंकर शिक्षा. म्हणजे परिणाम माहिती आहे, युद्ध होतंय, ते थांबवता येत नाही, ही शिक्षा नाही आहे. अजिबात ही शिक्षा नाही आहे. जे काही घडणार आहे ना त्याचं थेट प्रक्षेपण ऐकावं लागणार आहे. हे त्यांना विचारा जे भारत आणि पाकिस्तानची मॅच सुरू असताना भारत पराभवाच्या उंबरठ्यावर आहे हे माहीत असताना सुद्धा मॅच ऐकत किंवा बघत असतात, त्यांना विचारा. आणि यात नशीबवान एक व्यक्ती ठरणार आहे, तो म्हणजे संजय. कारण या संजयाला ईश्वरानं दिव्य दृष्टी प्रदान केली आहे. तो
एका खोलीत बसून, एका महालात बसून कुरुक्षेत्रावरती काय चाललंय हे आपल्या दिव्य दृष्टीने पाहू शकतो आणि कानांनी ऐकू शकतो. ही शक्ती, ही अपार शक्ती संजयाला दिली आहे आणि या अपार शक्तीचा, या दिव्य शक्तीचा उपयोग संजय करून घेणार आहे. कशासाठी? ते पाहायचं आहे, ऐकायचं आहे आणि धृतराष्ट्राला सांगायचं आहे. काय अवस्था आहे बघा धृतराष्ट्राची. आपल्याच कुळाचा होणारा विनाश संजयाच्या नजरेनं बघायचा आहे, त्याच्या मुखातून ऐकायचा आहे आणि काय करता येणार आहे? काही करता येणार नाही अशी अवस्था आहे. काही करता येणार नाही अशी अवस्था. संजयानं आपल्या दिव्य दृष्टीने बघायला सुरुवात केली. इथे मात्र संजयाच्या एकाच वेळी दुःख आणि एकाच वेळी आनंद अशी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या धन्याच्या परिवाराचा होत असलेला विध्वंस संजय आपल्या नजरेनं बघणार आहे, हे संजयचं दुर्दैव. आणि सुदैव काय आहे? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण आपली एकूणच दिव्य कृपा, विराट रूप दर्शन अर्जुनाला करून देणार आहेत. अर्जुनाला प्रचंड मोठं ज्ञान देणार आहेत आणि हे ज्ञान अर्जुनाच्या नंतर ऐकणारा कोण असेल तर संजय असणार आहे. बघा, सांगतोय कोणाला, कोणासाठी आणि संधी कोणाला मिळते? संकटातही संधी याला म्हणतात. भगवंताच्या विराट रूपाचं दर्शन दिव्य चक्षुणी करायला मिळणं याहून दुसरं कोणतं मोठं सुख असणार आहे? या परत दुसरं कुठलं सुख मोठं असणार आहे? आणि हेच मोठं सुख संजयाला उपभोगायला मिळणार आहे. त्यामुळं बाकी सगळं जाऊ दे, सगळं बघायला तयार आहे तो. याला त्याच्या आयुष्यातला असा परमोच्च आनंदाचा क्षण या संजयाला उपभोगता येणार आहे. हे संजयाच्या मनातलं सुख. सुख आणि दुःख दोन्ही एकाच वेळेला येतं ते याला म्हणतात. आणि अशा सुखदुःखाच्या एकत्रित भावनांना घेऊन संजय या युद्धाकडे बघतोय. सगळीकडे तयारी चालली आहे. पांडवांची आपापली तयारी चालली आहे. सकाळ कधी होते याची सगळेजण वाट बघतायत. पांडवांच्याकडूनही तशी वाट बघितली जाते, कौरवांच्याकडूनही तशी वाट बघितली जाते. दोन्ही सैन्य आता एकमेकाच्या समोर येणार आहे आणि संजय आपल्या दिव्य दृष्टीनं सगळी माहिती धृतराष्ट्राला देतो आहे. कशी देतोय, काय देतोय, काय होतंय सुरुवातीला ते बघूया पुढच्या भागामध्ये.